नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भलेही अंबरनाथमध्ये भाजपनं आपली कोंडी केली. त्यामुळं कसं आहे ना, किंवा आणखीन कुठल्या ज्ञात-अज्ञात कारणामुळं असेल, कल्याण डोंबिवलीचे खासदार, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी एकाच केलेल्या खेळीनं अनेक शक्यतांचा बाजार खोललाय. परभणीचे शिवसेना उभाठा गटाचे खासदार आहेत बंडू उर्फ संजय जाधव. त्यांची काल टीव्ही 9ला मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले, की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं थोडंच धुऱ्याचं म्हणजे बांधाचं भांडण आहे का भावकी आहेत ते एकमेकांशी. त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघं एकत्रित येऊ शकत असतील, तर ह्या दोन्हीही शिवसेनेनं एकत्रित यायला काय हरकत आहे? आणि ते जर दोघं एकत्रित आले, तर मग आपण भाजपच्या दबावाला खरं तर त्यांनी दाबू वगैरे असं म्हटलंय. त्या दबावाला आपण नीट सामना करू शकू किंवा भाजपला तोंड देऊ शकू. काही लोक काय म्हणतील, की राष्ट्रवादी काँग्रेस मुळात फुटलीच नव्हती. ते त्यांनी ठरवून केलेली कृती आहे. माझं असं अजिबात मत नाही. श्री शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांची थेट नक्कल केली होती. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा बारामतीमध्ये सामना झाला. तिकडे काका विरुद्ध पुतण्या अशी विधानसभेची निवडणूक होती. आता ते वाद मिटले कारण एक प्रकारची रचना निश्चिती झालेली आहे, की लोकसभेला किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांनी तो भाग बघावा आणि राज्याच्या मर्यादेमध्ये श्री अजित पवार बघतील. आणि महाराष्ट्रामध्ये 2019 नंतर सगळ्या शक्यता ह्या खुल्या आहेत. कुणाला असं वाटलं होतं, की इतका ताणतणाव कौटुंबिक आणि राजकीय बघितलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते मंडळी एक येत आहेत. पण आपली चर्चा त्याच्यावर नाहीये. ती शक्यता आज खुली झाली. कदाचित काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर खरोखरच दोन्ही शिवसेना एकत्रित आल्याचं पाहायला सुद्धा महाराष्ट्राला मिळू शकतं. कारण एकच सांगतो, अविभाजित शिवसेनेची जर मुंबईतली आत्ताची नगरसेवकांची आकडेवारी पाहिली, तर ती जवळपास बहुमताच्या जवळ जाणारी आहे. आणि हे जर एकत्रित असते, तर कदाचित भारतीय जनता पार्टीला तिथे बहुमत मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असता. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जी खेळी केली आहे, ती काही भाजपला आवडलेली नाही. अमित साटम ते मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असं म्हटलंय, की कल्याण डोंबिवलीसह सगळीकडे महायुतीचाच महापौर होईल. हा संदेश आहे. काल प्रवीण दरेकरांनी पण एक प्रकारे एक वाक्य वापरून श्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्याबद्दल ते असं म्हणाले, की ज्यांनी राजकीयदृष्ट्या पवारांना चितपट केलं, त्यांच्यासमोर ह्या खेळीला काय अर्थ आहे? आणि हे खरं पण आहे, की राज्यामध्ये जेव्हा सत्तेत तुम्ही भाजपबरोबर आहात, तेव्हा तुम्ही असा काही वेगळा विचार करत असाल, तर ते काही भाजप श्रेष्ठीला थोडंच आवडणार आहे. पण आणखीन एक गंमत आहे ह्या खेळीमध्ये. मी ह्या सगळ्या शक्यता, यातला राजकीय विरोधाभास सांगितल्यानंतर सुद्धा एक शक्यता अशी आहे, की श्रीकांत शिंदे यांनी असा एक डाव टाकला, की त्यामुळे आता मनसेसाठी सुद्धा परतीचे मार्ग बंद झालेत. कारण बाळा नांदगावकरांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि ऐकलं पण. ते असं म्हणाले, की राजकारणामध्ये सगळं शक्य आहे. स्थानिक पातळीवरती आम्ही निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते आणि त्याप्रमाणे ते घडलंय. केशव उपाध्याय असं म्हणालेत, की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आल्याच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच कल्याण डोंबिवलीत मनसेनी उद्धव सेनेची साथ सोडली. संजय राऊत म्हणतात, की पक्षाच्या मूळ धोरणाविरोधात कोणत्याही पक्षाचे स्थानिक नेतृत्व विपरीत भूमिका घेत असल्यास पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे. नंतर मात्र त्यांचं मत बदललं. ते म्हणाले, की राज ठाकरेंना काही हे आवडलेलं नाहीये. पण लोक आता हल्ली पक्षात थांबायलाच तयार नाहीत, काही मिळत नसेल तर. मी आज जरा दैनिक सामना कुतूहलानं बघितला. एक सिंगल ओळ नाहीये कल्याण डोंबिवलीच्या संदर्भातली. म्हणजे तो विसंवाद दोघा बंधूतला इथे स्पष्टपणे दिसतो आहे. आणि एक अशी खेळी केली आहे ना, की श्रीकांत शिंदेनी, की त्यामुळं सगळ्यांची अडचण झाली आहे. संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत, जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिकार दिल्याप्रमाणे तो घडलाय वगैरे, वगैरे. पण खरी खेळी ही आहे. त्याचे नियम पण मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत तुम्ही विभागीय आयुक्ताकडे जाऊन तुमचा गट नोंदवत नाहीत, तोपर्यंत त्या गटाला अधिकृत मान्यता नसते. आणि एकदा का तुम्ही त्या गटाचा भाग झालात, की त्याच्यानंतर तुमचे परतीचे दार बंद झालेले असतात. श्री राज ठाकरे यांच्या राजकीय निर्णयाच्या संदर्भातले सगळे परतीचे दार बंद झालेले आहेत. निवडणूक झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत मी नियम सांगतो, आघाडी किंवा गट म्हणून नोंदणी करणं बंधनकारक आहे. अशी नोंदणी केल्यानंतर त्या गटाच्या प्रमुखाचा आदेश डावलून वेगळी भूमिका घेणाऱ्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो. प्रसंगी त्याचं नगरसेवक पदही जाऊ शकतं. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम
1986 मधील, तसंच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्यांची अनर्हता नियम 1987 मधील तरतुदीनुसार ज्यांनी आता गट म्हणून विभागीय आयुक्तासमोर जाऊन सही केली आहे, त्यांना पक्षाचा आदेश डावलून मतदानाच्या वेळी वेगळी भूमिका घेता येणार नाही. तो नियमच आहे. बृहन्मुंबई महापालिका कायद्यामध्ये मुंबई महापालिकेसाठी आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये इतर पालिकासाठी निवडणूक झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत गट किंवा आघाडी म्हणून नोंदणी करणं बंधनकारक आहे. महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्ताकडे जाऊन गट आघाडीची नोंदणी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी 2 प्रकारचे अर्ज पक्षाला दिले जातात. एका अर्जामध्ये पक्षाच्या वतीनं निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची एकत्रित माहिती दिली जाते. दुसऱ्या अर्जामध्ये व्यक्तिगत माहिती असते. त्यावर आधार कार्ड आणि संबंधित विजयी उमेदवाराची स्वाक्षरी आवश्यक असते. विजयी उमेदवाराचे फोटो, आयडी तपासल्यानंतर विभागीय आयुक्त प्रतिज्ञापत्र घेऊन नियम 5/1 नुसार त्यांची गॅझेटमध्ये नोंदणी करतात. महापालिका आयुक्तांना कोणते गट आहेत, त्यांचे सदस्य कोण आहेत, त्याची माहिती त्या गॅझेटद्वारे विभागीय आयुक्ताकडून दिली जाते. त्याच्या आधारे विविध कमिट्यामध्ये कोणत्या पक्षाचे म्हणजे गट आणि आघाडी किती सदस्य घ्यायचे, महापौर पदासाठी निवडणूक किंवा महापालिके अंतर्गत येणाऱ्या गोष्टींची काय करायचं याची ते नियमावली बनवतात. आता ह्याच्यात अपात्रतेची पण कारणं आहेत. राजकीय पक्ष किंवा आघाडीचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडणे अपात्र. सूचनेविरुद्ध परवानगीशिवाय मतदान करणे किंवा टाळणे अपात्र नगरसेवक. मोबदला मिळणारे राजकीय पद धारण करणे अपात्र. अपात्रेबाबत निर्णय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी देतात. वेळेत निर्णय देण्यासाठी उदाहरणार्थ 90 दिवसाच्या आत तशा तरतुदी आहेत. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना हा नियम लागू आहे. पुढील सुधारणा करून त्याचा विस्तार आणि कार्यपद्धती त्याच्यात स्पष्ट केलेली आहे. कार्यपद्धती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य, उदाहरणार्थ नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, अधिनियमात पंचायत सदस्य अधिनियमात नमूद केलेल्या प्रकारचे पक्षांतर करतो आणि वगैरे, वगैरे. आता ह्याच्यात गंमत काय आहे, की आता हा उद्धव ठाकरे यांचे बंडखोर, कारण ते पूर्वी मनसेचे होते, त्यांना खरं तर शिंदे गटातनं निवडणूक लढायची होती. ते गेले उद्धव ठाकरेकडं. ते 4-1 नगरसेवक. राज ठाकरे यांचे 5 नगरसेवक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 53 वगैरे नगरसेवक. ह्यांनी मिळून 65 ची आघाडी तयार केली आहे. आता तो एक गट आहे. ह्या गटाच्या बाहेर जाऊन तुम्हाला कोणतीही भूमिका घेता येणार नाही. त्यामुळे श्री राज ठाकरे यांची कितीही इच्छा असली किंवा उद्धव ठाकरे यांना असं वाटत असलं, की आणखी कॅरमच्या सोंगट्या नीट फुटलेल्या पण नाहीयेत. त्याच्या आधीच गोल व्हायला लागलेत. सोंगट्या तिकडे जायला लागल्या जिथं त्यांचं इच्छित स्थळ असतं. अशा वेळेला राज ठाकरे यांनी योग्य तो संदेश द्यावा आणि तो त्यांच्या पक्षाच्या ह्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कठोर असावा. आता ते राज ठाकरे यांच्या पण हातात राहिलेलं नाहीये. कारण ज्या पद्धतीनं श्रीकांत शिंदे यांनी खेळी केली, त्याच्यानंतर आता फक्त झालाच तर दोन्ही बंधूतला विसंवाद अधिक उघड होऊ शकतो, जर तिथे काही मनसेने वेगळी भूमिका घेतली तर. आणि हे इतकं त्रांगणं आहे ना, की महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होतंय वाटत असताना हे असं वेगळ्याच दिशेला जातं. आणि म्हणून आपलं त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष आहे आणि आजपासून मी हे अधिकृतपणे म्हणू शकतो तुम्हाला, माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा. कारण त्यामुळं तुम्हाला नेमकं काय चाललंय साध्या सोप्या मराठी भाषेत कायद्याचं नीट आकलन करून मला तुम्हाला सांगता येतंय. थांबूया आपण इथे. थँक यू.